नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मित्रांनो, काय चाललंय मग सध्या? कोण होते मुख्यमंत्री, कोण होते उपमुख्यमंत्री, कोण होते? दोन उपमुख्यमंत्री होत आहेत. काय चाललंय सध्या राजकारणामध्ये? जबरदस्त सध्या रस्सकीत चालू आहे पदावरून. तर काही वेळापूर्वीच आता 4 वाजता पत्रकार परिषद झाली. तर त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की की शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी मी मुख्यमंत्री व्हावं असं शिफारस केली उच्चस्तरीय पक्षश्रेष्ठींना, असं सांगण्यात आलं. असं देवेंद्रजी फडणवीसच्या बोलण्यातून त्यांनी स्पष्ट भूमिका केली की शिंदे साहेबांनी शिफारस केली आहे की फडणवीसजी मुख्यमंत्री व्हावे. म्हणजे बघा राजकारण कसं काय, कुठे शाळा चालू आहे सध्या. एकनाथ शिंदे तर सध्या नाराजच आहेत बऱ्यापैकी. त्यांच्या चेहऱ्यावरती काय ऍक्टिव्हपणा नाहीये असं दिसतंय. शिंदे साहेब आता या मंत्रिमंडळामध्ये राहणार की नाही हा सस्पेन्स आहे अजून सुद्धा. काय परिस्थिती आहे, जवळपास खूपच परिस्थिती राजकारणाचं हे चालू आहे. अजितदादांनी सुद्धा सांगितलं काही वेळापूर्वी की आम्ही शिफारस केलेली आहे, आमची पण इच्छा आहे की देवाभाऊच मुख्यमंत्री व्हावेत. चला ठीक आहे. पण आजपर्यंत जवळपास आज निकाल लागून बरेच दिवस झाले. आज जवळपास 4 तारीख आलेली आहे. उद्या शपथविधी. जवळपास 8-10 दिवस हा सगळा विषय चालू होता सगळा, नाही का. अगदी फायनली पण ठरलं की एकदाच मुख्यमंत्री हे देवाभाऊ होणार, त्यात काय वाद नाही. म्हणजे उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावरती शपथविधी आहे. चला, त्याबद्दल इथून पुढच्या त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देऊ आपल्याकडून, आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून नक्कीच, नाही का. आता जवळपास बऱ्यापैकी शिंदे शिवसेनांचे बऱ्यापैकी आता आमदारांची बैठक चालू आहे सध्या वर्षा बांगल्यावरती. आता सध्या लाईव्ह चालू आहे. मंत्रिपदावरून चर्चा चालू आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. काय भूमिकेवरती सकारात्मक आहेत शिंदे साहेब सध्या. तर त्याच्यावरनं सुद्धा आता हे की आता दुपारीच सांगितलं त्यांनी फडणवीस साहेबांनी की अजून किती जण मंत्री शपथविधी घेणार आहेत हे अजून संध्याकाळी आम्ही तुम्हाला कळवूया, नाही का. तर अजून तरी हे नाही झालेलं की अजूनपर्यंत कळवलेलं नाहीये. जवळपास आता 7 वाजता आहेत, अजून चालू आहे चर्चा चालू आहे सर्वांची की अजून 3 मंत्र्यांबरोबर अजून कोणकोणते मंत्री शपथ घेणार आहेत, कोणकोणत्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे याच्याबद्दल अजून सस्पेन्स आहे, नाही का. अजूनपर्यंत आता काही वेळापूर्वी आम्ही सगळीकडे पाहिलं बऱ्याच ठिकाणी की कोण म्हणते कोणाला काय पद मिळेल, कोण म्हणते शिंदे साहेबांना गृहमंत्रीपद पाहिजे किंवा महसूल खातं पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद नको, असंही चर्चा चालू आहे सर्वसामान्य लोकांच्या सध्या चालू आहे. सध्या आपल्याला जे समोर दिसतंय की असं जे काही चाललंय आता सावंत साहेब पण म्हणले की शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळात राहावं ही सर्वांची आशा आहे. आणि काय परिस्थिती बघा राजकारणाची सध्या, खूपच मंत्रिपदावरून रस्सीखेच चालू आहे सध्या सगळीकडे, नाही का. बाकी बघा आज आमच्या आता दौंड तालुक्याचा विषय काय होतोय काय कळत नाही अजून. दौंड तालुक्याचा विषय अजून काय आहे सध्या. आमच्या राहुल दादांना पण मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत दादा सुद्धा. तर राहुल दादांचं काय बघूया पुढे काय होते काय नाही. आताच काही वेळापूर्वी मी बोललो पुढच्या समोरच्या लोकांशी, त्यांनी सुद्धा सांगितलं की अजून फिक्स काही नाहीये, कारण आम्हाला उद्या तिकडे यायचं होतं मुंबईला. तर पास वगैरे लागत होता आम्हाला त्यासाठी. तर पाससाठी पण काही वेळापूर्वी फोन केला होता पीएनना, तर ते सुद्धा म्हणले की अजून फिक्स काही ठरत नाहीये, ठरलं की आम्ही तुम्हाला कळवू लगेच, तुम्ही उद्या सकाळी निघा, असं काही वेळापूर्वी बोलणं झालं. त्यामुळे कदाचित तेही सुद्धा आहे की राहुल दादांना सुद्धा मंत्रिपदाचं काय आहे ते सुद्धा अजून ठरत नाहीये. जर यांचे 3 मंत्रिपद शपथविधी झाला किंवा बहुतेक दादांचं मंत्रिपदाचा दौंड तालुक्याचा विषय आहे असं दिसतंय एकंदरीत. तर बघूया, चला आपण करूच काय ना काय. आणि चला शेवटी एकंदरीत आज राज्यपालांकडून त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण आलेलं आहे. त्यांनी आज पूर्ण आमदारांचा सही करून बहुमत
दिलेलं आहे, राज्यपालांकडे दिलेलं आहे सर्व काही. काही अडचण नाही. चला, अजून काय म्हणताय बाकी तुमच्याकडे? काय चाललंय तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या गावोगावी सध्या काय काय चर्चा चालू आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. नक्कीच आपण त्याच्यावरती हे एक बोलूया 5-10 मिनिटं. तुमच्या गावोगावी खेड्यापाड्यात काय चर्चा चालू आहे सध्या, कार्यकर्त्यांच्या काय इच्छा आहे, तुमच्या भागातला, तुमच्या मनातला मुख्यमंत्री, तुमच्या मनातला उपमुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला? अजितदादा मुख्यमंत्री पाहिजे, कोण पाहिजे अजून नाही का उपमुख्यमंत्री? तर कळवा आम्हाला नक्कीच आणि करू आपण. अजित पवार सकाळी शपथ घेतात. शपथविधीवरून एकनाथ DCM पदाची शपथ घेणार का? प्रत्युत्तर एकनाथ शिंदे. अजित पवार संध्याकाळी शपथ घेतात. देवाभाऊ पुन्हा. सध्या चर्चा जबरदस्त आहे सोशल मीडियावरती मित्रांनो. तेव्हा अजित पवार सकाळी शपथ घेतात, त्यामुळं खूपच हे चालू आहे सध्या. शपथविधीवरून शिंदेची मिश्किल टिप्पणी. खूप अवघड आहे ना. चला मग सांगा आम्हाला काय असेल, कुठे काय चाललंय सध्या. शपथविधी पार पडणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी. तर भाजपच्या गटविधीमध्ये देवेंद्र फडणवीसांची एक 7 आणि 8 तारखेला सर्व बाकी आमदारांचा शपथविधी पडणार असं दिसतंय, असं सांगतायत आता इथे बघा. आता आपल्याला मुंबईला जाणं शक्य नाहीये. बरेचसे कार्यकर्ते आपल्याला मुंबईला जायचं ठरलं होतं आमचं, पण आमचे कार्यकर्ते नाराज झाले की जर राहुल दादांना मंत्रिपद नसेल मिळत उद्या तर जाण्यात काय मज्जा नाहीये असं एकंदरीत दिसतंय. त्यामुळे मग आमचे लोक काही कोणी जाणार नाहीये, त्यामुळे मीही जाणार नाहीये शपथविधीला. जाऊ बोललो होतं पण काही शक्य होत नाहीये ते, नाही का. चला ठीक आहे. तसंच मित्रांनो, आत्ताच काल परवा मनोज जरांगे पाटलांची रॅली पाहिली आपण. अगदी मोहोळपासून ते तुळजापूर सोलापूर त्या रोडने अगदी कसलं पब्लिक होतं त्यामध्ये. त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सरकारला चांगलंच हे सुनावलंय की सरकार कोणाचं पण येऊ द्या, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजेलच. तुम्ही सरकार तुमचं कोणाचं येऊ द्या, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. मग आमचा मराठा समाज आहे माझा, त्याला मी त्यांच्यासाठी लढणार शेवटच्या क्षणापर्यंत, असं जरांगे पाटलांनी विधान केलेलं आहे. आणि ओबीसीतूनच आरक्षण घेऊन मिळवणार हा त्यांचा शब्द आहे. सरकार कोणाचं पण येऊ द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही, आम्हाला फक्त आमचं हक्काचं आरक्षण द्या आणि ते पण ओबीसीतूनच द्या आणि त्याच्यातून ते मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत, असं जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे.